सकाळची 5:15 वाजलेले. आता पार्किंगची स्लिप घेऊया आपण. पार्किंगची स्लिप घेतली 10 रुपयाची. आणि काय माहिती नाही, गाडी आता थंडी आहे त्याच्यामुळे कंटिन्युअसली येताना बंद पडत होती. सकाळचे वाजलेले आहेत 5:20. मी चाललो आहे दिघा गाव. आणि दिघा गाववरून मला ट्रेन पकडायची आहे, कारण दिघ्याला खूप महत्त्वाचं व्यक्ती भेटायला येणार आहे. आपलं तिकीट बुक झालं आणि त्याच्यामुळे 7 मिनिटाचा टायमिंग आहे. 3:25 वाजेपर्यंत प्लॅटफॉर्मवर पोहोचायचं आहे आपल्याला. अजून 3 मिनिटावरती दिघा आहे. साधारणपणे 3 ते 4 मिनिटं आणि ट्रेन सुटायला 5 मिनिटं बाकी आहे. मला ज्याला भेटायचं आहे त्याला भेटण्यासाठी फक्त 4च मिनिटाचा अवधी बाकी आहे. त्याच्यामुळे 4 मिनिटामध्ये मला इथपर्यंत पोहोचायचं आहे. तीन 3:25 पनवेल धीमी. या बाजूला इकडे साईबाबा मंदिर. पार्किंग लॉट. सकाळपासून माझी खूप धावपळ झाली. घरी येण्याची खूप गडबड होती, म्हणजेच गोंधळ झाला. इतका गोंधळ उडाला की अगदी पुरेवाट लागली, कारण ट्रेनचा प्रवास होता. येताना ट्रेनमध्ये थोडीशी डुलकी पण लागली. जातानाची गडबड. सकाळी लवकर निघून गेलो घरातून आणि यायला आता 5 वाजलेत. म्हणजेच काय तर गोंधळ झाला. आणि माणसाच्या आयुष्यात होणारा कोणताही गोंधळ हा फक्त देवाच्या गोंधळामुळे कमी होऊ शकतो. देवाचा गोंधळ म्हणजे देवीचा गोंधळ. आणि अशा एका गोंधळाला आम्ही चाललोय. संध्याकाळी सगळेजण नटून सवरून तयार झालोय. ईश्वरीने पण आज छान मस्तपैकी एक वेगळाच गेटअप केलाय आणि या गेटअपमध्ये ती एकदम परफेक्ट दिसते. आणि तिच्या आईने पण ट्रॅडिशनल गेटअप, जो साडी अँड व्हॉट्स एव्हर, ती पण खूप छान दिसते. आणि मी येणार म्हणून माझ्यासाठी एक घोट चहा ठेवलाय. आणि हा चहा घेतल्या त्याला जायचंय. बरोबर आहे प्राजक्ता? एनी डाऊट? नो डाऊट. बाकी सगळं रेडी झालंय. आणि जाता येताना लवकर यायच्या गडबडीमध्ये माझा गोंधळ उडाला. आणि हा गोंधळ देवाच्या गोंधळामुळे ओके होऊ शकतो. बरोबर? सो दिस इज द टी. घोटभर टी चहा घेऊया आणि लगेच निघूया, म्हणजे तिथे वेळेत पोचता येईल. काय गडबड झाली प्राजक्ता? शॉर्टकटच्या नादात लॉंग कट होणार आहे. शॉर्टकट एवढा महागात पडलाय आपल्याला की आम्हाला त्या बाजूला जायचं होतं. ते डम्पिंग ग्राउंड पण आहे आणि रस्ता पूर्ण पॅक झाला. मिनिटात पोहोचणार तर आता परत रिटर्न तेवढंच मागे जावं लागणार. हो, पण तुझ्या मागचा बॅकग्राऊंडचा व्ह्यू किती छान येतोय माहितीये. खूप सुंदर येतोय. इकडे मुलं खेळत आहेत आणि काय माहिती. हो.
चांगला आहे समोसा. एक खाली उभी राहा ना. ईश्वरी ऐकणार नाही कधी. तुम्हाला 3 समोसे बास. 3 समोसे. 3 कोणी दिलं? मग 2च खाल्ले आपण ना. मी आज खाल्ला नाही. बरोबर. मी नाही खाल्ला आज. नाही खाल्ला. अजिबात नाही खाल्ला. मग आताचं काय नियोजन आहे? काय गिफ्ट? ओके ठीक आहे. बेसमेंटला गाडी पार्क केली आपण आणि आता डीमार्टला जायचं. आज गर्दी खूप कमी आहे ना. दिवाळी वगैरे सगळं संपलं. सगळे लोकांचे खरेदी करून पैसे पण संपले. जीपची एक आहे. पण ही प्रेस्टिजची चांगले आहेत ना. तसं वापरात येणारी गोष्ट आहे ना. बशीवाले नको ना. आजकाल बशी नाही चालेल. डायरेक्ट विदाउट बस. हे वेगवेगळ्या टाईपचे मुलांना छोटे छोटे. फक्त कसं तोंडात घेतलं नाही पाहिजे मला. ते द्यायचं कधी ते आई बाबा ठरवतील ना. ते काही लगेच उद्या दिलं म्हणजे परवा पडून नाही देणार. गिफ्ट बरेच प्रकार येणार. ठीक आहे. हे ऑलरेडी लिहिलेलंच आहे 3 years अबाव. ओके. पुढच्यानंच द्यायचं. बरोबर. म्हणजे 3 yearsच्या वरच्या. हे पण छान आहे. ओके. हे असं ते जोडायचे मग उघडे आहेत ना. बरोबर केक. चलो गाडी घेऊन येऊ. आता आपण मटेरियल ठेवलं आहे. बेसमेंटमधून गाडी बाहेर लागली डीमार्टची. मिळाला. 5 रुपये. ओके. आता जाऊया घरी. पण 2 रुपये घेतात. एवढ्याच्या याचे 2-2 रुपये. हो मग काय. एयर का वाइप कौन सा रहता है? गाड़ी को चल रहा है. पता नहीं अभी तुम्हारा हाथ लग गया और चालू हो गया. कमी समजतोस? नाही बा, मी तुला कमी समजत नाही, उलट जास्त समजतो. असं बोलला नसतं. जास्त समजत असतं. हो. फायनली आम्ही आणलेलं गिफ्ट पॅक करत आहोत आणि एकदम प्रोफेशनल आहे प्रोजेक्ट हा. पॅकिंग म्हणून
म्हणून तुला म्हणलं बाळा असे तुकडे बिकडे नाही करायचे. मी तुला दाखवलं ना. तुला नाही येत म्हणलं की तुला राग येतो. दोन्हीकडे त्रास आहे. मग बघ ना, नाही येत म्हणलं तरी राग येतो. असं पण नाही चालत. नाही हा पेपर किती रुपये मिळाला? 5 रुपये. 5 रुपयाला एक पेपर ना. हा एक आणलेला आहे. व्हेरी गुड. छानपैकी गिफ्ट पॅक करून झालेलं आहे आणि त्याच्यावरती असा बेस्ट विशेषचा आम्ही स्टिकर पण लावला आहे आणि आता फक्त त्याच्यावरती नाव टाकायचं बाकी आहे. सो ते पण काही वेळामध्ये डन होईल.